Welcome once again, friends. Let's solve partnership final account practical problem number 5, page number 58. Start with first steps, that is reading and marking. Let's read. Sucheta and Gayatri are partners sharing profits and losses in the ratio 3:2. 3:2. From the following trial balance and additional information, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. Prepare trading and profit and loss account and balance sheet on 31st March 2019. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 19 दिला आहे आपल्याला. बघा, जर्नल फॉर्मॅट आहे. बघा, डेबिट क्रेडिट अमाऊंटचे ह्या बाजूला अमाऊंट्स दिले आहेत. आतापर्यंत आपण बघितलं असा लेजर फॉर्मॅट होता. डेबिट लेफ्ट हँड साईड, क्रेडिट राईट हँड साईड. नाव इट्स जर्नल फॉर्मॅट. म्हणून एकत्र काय काय आयटम्स आहेत ते आपण बघणार आहोत. फर्स्ट, परचेस अँड सेल्स बोथ आर ऑन ट्रेडिंग अकाउंट. परचेस डेबिट बॅलन्स, सेल्स क्रेडिट बॅलन्स. वर्क्स मॅनेजर सॅलरी ट्रेडिंग अकाउंट वर्क्स आहे. प्रोडक्शन मॅनेजर जो आपला आहे म्हणजे डायरेक्ट एक्सपेंडिचर झाले आणि म्हणून वर्क्स मॅनेजर सॅलरी ट्रेडिंग अकाउंट. कॅपिटल ॲज यू नो लायबिलिटी. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट. डेटर्स अँड क्रेडिटर्स, डेटर्स ॲसेट साईड अँड क्रेडिटर्स लायबिलिटी. डेबिट बॅलन्स डेटर्स, क्रेडिट बॅलन्स क्रेडिटर्स. वेजेस अँड सॅलरीज ट्रेडिंग अकाउंट. वेजेस फर्स्ट आहे म्हणून आपण ट्रेडिंग अकाउंट घेतो आहे आणि एकत्र आयटम दिला आहे तो बघा आपल्याला. एकंदरीत खर्च 4,000 वेजेस आणि सॅलरी आहे आणि म्हणून आपण वेजेस अँड सॅलरीज वेजेस फर्स्ट आहे म्हणून ट्रेडिंग अकाउंटला आपण टाकणार आहोत. बिल्स रिसिवेबल ॲसेट, बिल्स पेएबल लायबिलिटी. डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मोटिव्ह पॉवर प्रोडक्शनचा खर्च आहे ट्रेडिंग अकाउंट. कस्टम ड्युटी डायरेक्ट एक्सपेंडिचर आहे ट्रेडिंग अकाउंट. इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अनप्रोडक्टिव्ह वेजेस अनप्रोडक्टिव्ह प्रोडक्शनसाठी याचा काही उपयोग नाही, अनप्रोडक्टिव्ह, देअरफॉर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ऑडिट फीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कन्व्हेन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. गुडविल आपला इंटेंजिबल ॲसेट आहे ॲसेट. कॉपीराईट्स ॲसेट. बिल्डिंग्स ॲसेट. पार्टनर्स दॅट इज सुचेताज लोन लायबिलिटी. इन्व्हेस्टमेंट ॲसेट अँड कॅश ॲट बँक ॲसेट. असं आपण मार्क करून घेतलं. ॲडजस्टमेंट्स पटकन हायलाईट करून घेऊया. स्टॉक ऑन 31 मार्च 19 वॉज व्हॅल्यूड 19,700 ॲसेट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. गुड्स कॉस्टिंग ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स. गुड्स डिस्ट्रीब्यूट केले. गुड्स अकाउंट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. मोटिव्ह पॉवर इन्क्लूड्स 500 पेड फॉर डिपॉझिट पॉवर मीटर. वन्स अगेन ट्रेडिंग अकाउंट डेबिट अँड ॲसेट. बघूया आपण नंतर कसं ते. मोटिव्ह पॉवरला स्टार मार्क करूया. मोटिव्ह पॉवरला आपण या ठिकाणी स्टार मार्क केलेला आहे कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे. नेक्स्ट, डेप्रिसिएट बिल्डिंग्स ॲसेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. बिल्डिंगला स्टार मार्क केला आहे बघा आपण. बिल्डिंग स्टार मार्क वन्स ॲडजस्टमेंट. राईट ऑफ 2,000 फॉर बॅड डेट्स अँड मेंटेन RDD ॲट 3% ऑन डेटर्स. वन्स अगेन ऑन डेटर्स ॲडजस्टमेंट आहे. स्टार मार्क केला. फर्स्ट स्टार मार्क आपण या ठिकाणी केला. डेटर्स ह्या बाजूला आहे म्हणून इथे स्टार मार्क करतोय आपण. फर्स्ट स्टार मार्क. अँड RDD सेकंड स्टार मार्क. 2 ॲडजस्टमेंट सापडल्या. 2 स्टार मार्क सध्या आपण या ठिकाणी करतोय. नेक्स्ट, बिल्स रिसिवेबल इन्क्लूड्स डिसऑनर ऑफ द बिल. बिल्स रिसिवेबल ॲडजस्टमेंट आहे 1 स्टार मार्क. आणि अर्थातच बिल्स रिसिवेबल डिसऑनर झालं की डेटर्समध्ये ॲडजस्ट करायचं असतं म्हणून दोन्ही तुमचे इफेक्ट ॲसेटला असणार आहेत. दोन्ही इफेक्ट ॲसेटला असणार आहेत आणि ते कुठे असणार डेटर्समध्ये म्हणून 3रा स्टार मार्क केला आपण डेटर्सला. 3 ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपल्याला सापडलेले आहेत. रीडिंग अँड मार्किंग झालं. आता आपण काय करूया, पोस्टिंग. सेकंड स्टेप ब्ल्यू पेनमध्ये आपण ते पोस्टिंग करतोय माहिती आहे आपल्याला. पोस्टिंग 1 by 1 ट्रेडिंग अकाउंट आपण अगोदर पूर्ण करूया. ट्रेडिंग अकाउंट बघा, परचेस अँड सेल्स आहेत. परचेस अँड सेल्स दोन्ही ट्रेडिंग अकाउंटला जातात. त्याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे ओपनिंग स्टॉक आपण अगोदर लिहितो ट्रेडिंग अकाउंटला म्हणून Tमधला बघा ओपनिंग स्टॉक आपण लिहून घेतला. टू ओपनिंग स्टॉक 18,700. 18,700 आपण ओपनिंग स्टॉक लिहिला. मग परचेसेस डेबिट बॅलन्स आहे 65,000. कोणते रिटर्न्स नाही सापडलेत, कोणते ॲडजस्टमेंट नाही म्हणून आपण डायरेक्ट आउटर कॉलममध्ये घातले 65,000.
तसंच सेल्स पण घेऊन टाकले. सेल्स क्रेडिट साईडला त्याचा बॅलन्स आहे, क्रेडिट साईडला घेऊन टाकलं. बाय सेल्स रिटर्न्स नाही आहेत, आउटर कॉलम 1,85,500. नेक्स्ट बघा ट्रेडिंग अकाउंटला काय, वर्क्स मॅनेजर सॅलरी, बॅलन्स कोणता, डेबिट, म्हणून डेबिट साईडला टू वर्क्स मॅनेजर सॅलरी 2,300. अजून काय बघा ट्रेडिंग अकाउंटला, ओपनिंग स्टॉक आपण मगाशी घेतला, वेजेस अँड सॅलरीज, वेजेस फर्स्ट टाईम म्हणून आपण ते घेणार आहोत. टू वेजेस अँड सॅलरीज, बॅलन्स डेबिट आहे म्हणून डेबिट साईडला आपण घेतलं. टू वेजेस अँड सॅलरीज 4,000. नेक्स्ट काय बघूया ट्रेडिंग अकाउंटला, मोटिव्ह पॉवर दिसतो या ठिकाणी बघा, मोटिव्ह पॉवर पुन्हा डेबिट बॅलन्स म्हणून डेबिट साईडला टू मोटिव्ह पॉवर. ॲडजस्टमेंट एक स्टार मार्क आपण केला आहे, त्याला ॲडजस्टमेंट असल्यामुळे इनर कॉलम 1,350 आणि ही आपण स्पेस सोडली आहे. ठीक आहे, मोटिव्ह पॉवर झाल्यानंतर कस्टम ड्युटी आहे. इथे मोटिव्ह पॉवरसाठी आपण एक ओळ शिल्लक ठेवले, स्पेस ठेवले आणि मग लिहिलं टू कस्टम ड्युटी. डायरेक्ट एक्सपेंडिचर आहे आपला आणि म्हणून तो आपण 1,500 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतला, कस्टम ड्युटी. अजून काय का बघा, टी नाही, टी संपलं या ठिकाणी. दोन्ही एकत्र केलेत आपण, डेबिट आणि क्रेडिट. आता जाऊया आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करत असताना आपण हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं आहे. खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं. पहिली लाईन आपण अर्थात स्पेअर ठेवतो, ओपनिंग लाईन म्हणूया आपण त्याला हवं तर, ते आपण स्पेअर ठेवली ग्रॉस प्रॉफिट और लॉससाठी. ठीक आहे, ट्रेडिंग अकाउंट आपण कंबाईनच केलेलं आहे, नेहमीप्रमाणे कंबाईनच आपण या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे, बघूया पी कोणकोणते सापडत आहेत ते आपल्याला. बघा इथे कुठे पी दिसत आहेत, डिस्काउंट आहे, डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पण त्याचा बॅलन्स कुठे आहे, क्रेडिट साईडला, म्हणजे हा इफेक्ट क्रेडिटला जायला पाहिजे. पण आपण लिहिलं बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड बाय डिस्काउंट 400, बाय डिस्काउंट 400. अजून काय का बघा, पी इंटरेस्ट आहे. आता याचासुद्धा बघा इफेक्ट कुठे आहे, क्रेडिट साईडला. पुन्हा एकदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट 1,300, क्रेडिट साईडला आपल्याला हे सापडलेले आहे. अजून बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय दिसतंय का, अनप्रोडक्टिव्ह वेजेस, प्रोडक्शनशी याचा संबंध नाही, अनप्रोडक्टिव्ह आहेत. अनप्रोडक्टिव्ह वेजेस इनडायरेक्ट एक्सपेंडिचर झाला आपला, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. कोणता बॅलन्स आहे, डेबिट, म्हणून डेबिट साईडला टू अनप्रोडक्टिव्ह वेजेस 3,000. अजून ऑडिट फीज, रेंट, कन्व्हेन्स हे सुद्धा डेबिटलाच आहेत आणि त्यांना कोणते ॲडजस्टमेंट नाही, आपण लिहून टाकलं टू ऑडिट फीज, टू रेंट अँड टू कन्व्हेन्स. डेबिट बॅलन्स डेबिट साईडला आपण विदाऊट ॲडजस्टमेंट आहेत म्हणून आउटर कॉलममध्ये घेतले. नेक्स्ट अजून काय पी आहे का बघा, नाही, पी संपले. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपलं पूर्ण पोस्ट करून झालं. ब्लू पेनमध्ये आपण जे घेतो ते पोस्टिंग आहे, सेकंड स्टेज आपली चालू आहे. आता आपण जाऊया बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटला काय काय सापडतं तसं आपण नोट डाऊन करून टाकूया. बघा इथे कुठे लायबिलिटी दिसते आपल्याला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लायबिलिटी या ठिकाणी आहेत. लायबिलिटी लिहितो माहिती आहे तुम्हाला, लायबिलिटी कॅपिटल अकाउंट्स, व्हेरी फर्स्ट लाईन सुचेता अँड गायत्री, त्यांचे ओपनिंग बॅलन्स आपण लिहिले इनर कॉलममध्ये. आपण नेहमी इनरमध्ये का घेतो, कारण नेट प्रॉफिट और लॉस त्यांना आपण अलॉट राहणार असतो आणि म्हणून आपण काय करतो, इनरमध्ये घ्यायचं आहे. सुचेता 75,000, गायत्री 40,000. लायबिलिटी साईडला आपण सुरुवातीला लिहिलं. ड्रॉइंग्स या प्रॉब्लेममध्ये कुठे आपल्याला सापडलेलं नाही. अजून बघूया काय आहे का, एल अँड ए दिसतो या ठिकाणी. ठीक आहे, क्रेडिटर्स लिहून टाकले बघा आपण. क्रेडिटर्स क्रेडिटला जे आहे ते क्रेडिटर्स आहे, क्रेडिटला आहेत ते क्रेडिटर्स आहे 35,000. ठीक आहे, 35,000 आपण लिहिले. त्याच्यानंतर काय बघा, हां डेटर्स या ठिकाणी आपण ठेवला आहे. डेटर्स, बिल्स रिसिवेबल हे आपले काय आहेत, अर्थातच करंट ॲसेट आहेत म्हणून ते आपण नंतर घेतले त्या ठिकाणी. डेटर्स 47,500 इनर कॉलममध्ये, त्याला 3 ॲडजस्टमेंट आहेत आणि म्हणून आपण त्याला जवळपास 3-4 अधिकच ओळी शिल्लक ठेवलेल्या आहेत. डेटर्स करंट अकाउंट आहे म्हणून आपण वर फिक्स ॲसेटला जागा सोडली आणि त्याच्यानंतर डेटर्स लिहिलं या ठिकाणी. बिल्स रिसिवेबल डेबिट बॅलन्स आहे, डेबिट म्हणजेच ॲसेट साईडला लिहून टाकला. बिल्स रिसिवेबल 22,000 इनर कॉलममध्ये, कारण का त्याला एक ॲडजस्टमेंट असणार आहे. बिल्स पेएबल एल लिहिलं आहे म्हणजेच लायबिलिटी आहे म्हणून लायबिलिटी साईडला आपण घेतलं. बिल्स पेएबल 27,300, त्याचा बॅलन्ससुद्धा तुम्हाला क्रेडिट सापडेल 27,300. अजून काय का बघा, ॲसेट सापडले बघा आपल्याला या ठिकाणी. ॲसेट साईडला जाऊया. ॲसेट
बघा ॲसेट्स आहेत कोणकोणते. गुडविल हे आपले फिक्स ॲसेट आहेत आणि फिक्स ॲसेट म्हटल्यानंतर अर्थातच आपण सुरुवातीला घेतो फिक्समध्ये सुद्धा हे इंटँजिबल ॲसेट आहेत म्हणून आपण ते सुरुवातीला घेतले. गुडविल इंटँजिबल ॲसेट आहे. गुडविल विदाउट ॲडजस्टमेंट आउटर कॉलम 25,000. कॉपीराईट्स आउटर कॉलम 20,000. नेक्स्ट बिल्डिंग फिक्स ॲसेट आहे पण त्याला स्टार मार्क केला आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. इनर कॉलम 88,000 आपण घेतले आणि त्याला स्पेस सोडली. नेक्स्ट काय पार्टनर्स लोन आहे. पार्टनर्स लोन आपली लायबिलिटी आहे. क्रेडिट साईडला बॅलन्स आहे बघा म्हणून क्रेडिट साईडला घेऊया. पार्टनर्स लोन आहे. सुचेताज लोन 6,150 लायबिलिटी साईडला आपण ट्रान्सफर केलं. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट आहे आपला ॲसेट आहे ते बिल्डिंगसाठी आपण स्पेस सोडली आणि मग इन्व्हेस्टमेंट घेतली. आउटर कॉलम 40,000. नेक्स्ट कॅश ॲट बँकसुद्धा आपला ॲसेट आहे तो सुद्धा आपण ॲसेटला घेऊया. करंट ॲसेटमध्ये येतो म्हणून आपण इथे घेतला येतो. रिसिवेबलसाठी स्पेस सोडली आपण एक ओळ आणि त्याच्यानंतर कॅश ॲट बँक आउटर कॉलम 26,000 बॅलन्स त्याचा डेबिट आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ट्रायल बॅलन्स पूर्ण पोस्ट करून घेतलेला आहे. आता काय करूया आपण ॲडजस्टमेंट्स घेऊया. ॲडजस्टमेंट्स तुम्हाला माहिती आहेत. ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट स्टॉक ऑन 31 मार्च 19 दॅट इज क्लोजिंग स्टॉक. स्टॉक ऑफ गुड्स शिल्लक आहे म्हणजेच अनसोल्ड पार्ट आपला आहे आणि शिल्लक म्हणजे आपली प्रॉपर्टी झाली ॲसेट झाला म्हणून फर्स्ट इफेक्ट अर्थातच क्लोजिंग स्टॉक ॲसेट साईडला 19,700. फर्स्ट इफेक्ट क्लोजिंग स्टॉक ॲसेट साईडला आपण ट्रान्सफर केला 19,700. आणि सेकंड गुड्सचं अकाउंट आपलं कोणतं ट्रेडिंग अकाउंट म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला एक इफेक्ट क्रेडिट एक इफेक्ट डेबिट हा आपण क्रेडिटला टाकतो. बाय क्लोजिंग स्टॉक 19,700. ठीक आहे. क्लोजिंग स्टॉक आपण या ठिकाणी पूर्ण पोस्ट केला. नेक्स्ट बघा गुड्स कॉस्टिंग ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स. गुड्स आहेत म्हणजे पुन्हा एकदा ट्रेडिंग अकाउंट. काय केलं आपण 3,000 रुपयाचे गुड्स डिस्ट्रीब्यूट केले. फ्री सॅम्पल्स म्हणजे फुकटमध्ये आपण लोकांना सॅम्पल्स म्हणून वाटले म्हणजेच गुड्स आपल्याकडनं गोज आउट झाले आणि गोज आउट म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या बाजूला क्रेडिट साईडला गुड्स गोज आउट. 3,000 रुपयाचे गुड्स आपल्याकडनं गेले फ्रीमध्ये आपण ते वाटून टाकले लोकांना. ठीक आहे. गुड्स गोज आउट देअरफॉर ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स ₹3,000. आता हे का डिस्ट्रीब्यूट केले. इट इज अ पार्ट ऑफ ॲन ॲडव्हर्टाइजमेंट. वापरा आवडलं तर घ्या वगैरे आपण म्हणतो त्या पद्धतीने ही स्कीम आपण म्हणूया एकंदरीत. इट इज अ पार्ट ऑफ ॲन ॲडव्हर्टाइजमेंट. देअरफॉर लॉस झालं आपलं 3,000 रुपयाचं फुकटमध्ये वाटले फ्रीमध्ये वाटले लॉस झालं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला आपण लिहिलं इथे फ्री सॅम्पल्स. इट इज अ पार्ट आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे ॲडव्हर्टाइजमेंट पार्ट ऑफ ॲन ॲडव्हर्टाइजमेंट देअरफॉर टू ॲडव्हर्टाइजमेंट 3,000. जाहिरातीसाठी आपण फ्री सॅम्पल्स वाटले 3,000. ठीक आहे. अशी ती ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी केली. फर्स्ट इफेक्ट गुड्स गोज आउट झाले म्हणून ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड आणि लॉस झालं म्हणून आपण त्याला ट्रान्सफर केलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून 3,000. ठीक आहे. नेक्स्ट मोटिव्ह पॉवर इन्क्लूड्स 500 पेड फॉर डिपॉझिट टू पॉवर मीटर. मग या ठिकाणी काय केलं मोटिव्ह पॉवर बघा ट्रेडिंग अकाउंटला आहे आपल्याकडे. मोटिव्ह पॉवरमध्ये 500 रुपये आहेत ते पॉवर मीटरचं डिपॉझिट आहे. डिपॉझिट म्हणजे अनामत रक्कम जी परत मिळणार असते. समजा आपल्याला हा मीटर नको असेल तर आपण तो परत सरेंडर केल्यानंतर हे 500 रुपये तुम्हाला परत मिळणार आहे. ठेव एक प्रकारची आणि यांनी काय केलं खर्चात दाखवली. ठेव असल्यामुळे ती कुठे असायला पाहिजे होती ॲसेटला असायला पाहिजे होते. हे 500 रुपये परत मिळणारे आहेत आपलेच पैसे फक्त हे पॉवर मीटर कंपनीकडे असल्यामुळे ते आपण तिकडे द्यायला पाहिजे होते. आपलेच पैसे फक्त त्यांच्याकडे आहेत. ही आपली प्रॉपर्टी आहे आपला खर्च नाही. पैसे जरी आपल्याकडनं गेले तरी ते आपण ठेवायला दिले डिपॉझिट केलं आणि डिपॉझिट नेहमी कुठे जातात ॲसेट साईडला. पण इथे काय चूक केलं आहे या ठिकाणी आपण मोटिव्ह पॉवरमध्ये ते 500 रुपये टाकलेले आहेत म्हणून ते काढून टाका. लेस डिपॉझिट ऑफ मीटर 500 म्हणजे ॲक्च्युअल बिल आपलं किती आहे 850. पॉवर मीटरवरचा खरा खर्च बिल म्हणतो आपण ते किती 850 रुपयाचं ते आउटर कॉलममध्ये आपण घेतलं आणि 500 रुपये डिपॉझिट आहे आपला ॲसेट आहे आणि डिपॉझिट ऑलवेज शोन ऑन द ॲसेट साईड म्हणून डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर 500. सेकंड इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट लेस फ्रॉम मोटिव्ह पॉवर ॲज अ डिपॉझिट 500 अँड show on the asset side of the balance sheet that is deposit of motive power 500 power meter 500. Next depreciate building at 5%.
डेप्रिशिएट बिल्डिंग ॲट 5%. शिकलो आहे आपण. बिल्डिंग 88,000 डेप्रिशिएट 5%, 88,000 इंटू 5/100. डेप्रिसिएशन माहिती आहे, लेस करतो आपण नेहमी, किंमत कमी होते, व्हॅल्युएशन कमी होतं आपल्या ॲसेटचं. लेस डेप्रिसिएशन 5% आपण याच्यावर काढले, किती आले 4,400. आउट टू कॉलम 83,600. म्हणजे आपल्या बिल्डिंगची किंमत 4,400ने कमी झाली, 83,600 राहिली. लॉस झालं. सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 4,400 डेप्रिसिएशन. नेक्स्ट, राईट ऑफ 2,000 फॉर बॅड डेब्ट्स अँड मेंटेन RDD ॲट 3% ऑन डेटर्स. दोन्ही ॲसेटला आपण ॲडजस्टमेंट अगोदर करूया. डेटर्सवर आहेत, डेटर्सकडे येऊया. डेटर्समधले 47,500 ग्रॉस अमाऊंट आहे. तत्पूर्वी एक ॲडजस्टमेंट आहे बघा आपल्याकडे. आपल्याला अजून डेटर्स जे मिळालेले आहेत 47,500, ह्याच्यामध्ये सुद्धा ग्रॉस अमाऊंट अजून मिळाली नाही आपल्याला. म्हणून अगोदर ॲडजस्टमेंट नंबर 5 न करता 6 करायला लागेल. आपल्याकडे काही बिल्स रिसिवेबल आहे ती डिसऑनर्ड आहेत, म्हणून अगोदर ती ॲडजस्टमेंट करूया. बिल्स रिसिवेबल आपल्याकडे अवेलेबल आहेत 22,000. याच्यापैकी 4,000ची बिलं ही डिसऑनर्ड झाली, कॅन्सल्ड झाली. म्हणजेच ऑन डेट किंवा ड्यू डेटला ती एनकॅश झालीच नाही. समोरच्या पार्टीने आपल्याला त्या तारखेला पैसे दिलेच नाहीत, पेमेंट केले नाही आहेत. म्हणजे पेमेंट किती लोकांचे केलेत? 18,000चे. 22,000 लेस डिसऑनर्ड केले 4,000. ॲक्च्युअल रिसिवेबल 18,000 बिलं ही मॅच्युअर्ड होऊ शकतात. आणि 4,000 जी आहे ती मात्र ड्यू डेटला कॅन्सल्ड झाली, म्हणजे पेमेंट न झाल्यामुळे त्याला आपण म्हणतो डिसऑनर्ड झाली. एक टॉपिक आपल्याकडे पुढे आहे बिल ऑफ एक्सचेंज, त्यावेळेस डिटेल्समध्ये आपल्याला हे कळणार आहे. पण लक्षात काय ठेवायचं, 22,000 रुपयाची आपल्याकडे अर्थातच बिलं होती, रिसिवेबल होती, एवढे पैसे येणं होतं. पैकी 4,000 पेमेंट होत नाही आहे, याचा अर्थ ॲक्च्युअल पेमेंट किती? 18,000 आहे. ठीक आहे. बिल कॅन्सल झालं, पण तो आपला कोण झाला? डेटर झाला. त्याच्याकडनं पैसे येणं आहे, ज्यांनी कोणीही पैसे दिले नाही तो आपला काय झाला? डेटर झाला. आणि म्हणून त्याला आपण घेऊन जाणार डेटर्सकडे. डेटर्स आपण इथे डेटर्समध्ये तिथेच ॲड केलं. ॲड डिसऑनर्ड बिल 4,000. म्हणजे आता येणं किती झालं बघा? 47,500 प्लस हे 4,000 म्हणजे 51,500 एवढं आपलं आता टोटल डेटर्स झाले. टोटल डेटर्स काढण्यासाठी आपण ती ॲडजस्टमेंट अगोदर केली. कॅन्सल्ड बिल मायनस करून घेतलं 4,000 आणि ते उधारी आपण वर मांडून टाकली 4,000 ॲड करून. ठीक आहे, अशी ती ॲडजस्टमेंट आहे. रिसिवेबलमधनं मायनस करा, डेटर्समध्ये ॲड करा. आता ते आपलं ॲडजस्टमेंट करूया आपण. दोन्ही इफेक्ट आपण ॲसेटला दिले तर रिसिवेबलमधनं मायनस आणि डेटर्समध्ये ॲड. आता त्या ॲडजस्टमेंट करूया. बॅड डेब्ट्स 5 नंबरचे ॲडजस्टमेंट, राईट ऑफ 2,000 फॉर बॅड डेब्ट्स अँड RDD 3% ऑन डेटर्स. पुन्हा एकदा डेटर्स आता आपण काढून घेतलेत बघा. 51,500 टोटल अमाऊंट आपल्याकडे झाली. मग अशी 47,500 होती प्लस 4,000, 51,500 झाले. आता ह्याच्यामधनं आपण काय करूया? न्यू बॅड डेट्स. लॉस झालं, 2,000 रुपयाचे बुड्स आपल्या अर्थात अमाऊंट बुडाली, पैसे बुडवले एका व्यक्तीने, कोणतरी कस्टमर जो कोण असेल तो. 49,500 शिल्लक राहिले. याच्यातही 3% डाऊटफुल आहेत, म्हणून आपण रिझर्व बाजूला काढला. न्यू RDD 49,500 इंटू 3/100 काढायचे नेट अमाऊंटवर. ते किती येतात? 1,485 येतात. न्यू बॅड डेट्स अगोदरच 2,000 रुपयाचं लॉस झालं आहे आपलं, डायरेक्ट पैसे बुडालेत, 100% बुडालेत. 2,000 मिळणार किती? 49,500. याच्यातही 3% डाऊटफुल आहेत, म्हणून आपण रिझर्व्स काढले. RDD म्हणालो आपण त्याला, 3% काढले या अमाऊंटवर 1,485. आणि आता ॲक्च्युअल मिळणार किती आपल्याला? 48,015. ही दोन्ही लॉस झाली आपली. आणि लॉस नेहमी जातात कुठे? अर्थातच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण येऊया. बॅड ओल्ड वगैरे काय नाहीच आहे आपल्याकडे, म्हणून आपलं लॉस दाखवलं. 2 बॅड डेब्ट्स न्यू आहे ते 2,000 रुपयाचं आणि RDD आहे 1,485. टोटल किती लॉस होणार? 3,485 रुपयाचं लॉस होणार आहे. ठीक आहे. अशा त्या ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपल्या संपलेल्या आहेत. ॲडजस्टमेंट संपल्या. आता अर्थातच थर्ड स्टेप क्लोज करायचं. क्लोज करताना फर्स्ट अकाउंट ट्रेडिंग अकाउंट, विच साईड इज बिगर. दोन्ही साईडच्या बेरजा करा. ही टोटल जास्त आहे ती आपण दोन्हीकडे लिहिली. 2,08,200. त्याच्यामधनं हे डायरेक्ट एक्सपेंडिचर सगळे मायनस केले. 1,15,850 काय मिळालं? ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. हे आपण घेऊन जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट. प्रॉफिट आहे क्रेडिट साईडला. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 1,15,850. त्याच्यामध्ये इनडायरेक्ट इन्कम्स ॲड केलेत. टोटल झाले आपले किती बघा? 1,17,550. ठीक आहे. त्याच्यामधनं आपण ही साईड वजा केली, कारण ही साईड कमी आहे. जी साईड मोठी ती आपण दोन्हीकडे लिहितो ती लिहिली. त्याच्यामधनं इनडायरेक्ट एक्सपेंडिचर सगळे मायनस केले, तर बॅलन्स येतो
97,365. हे काय असणार आहे? अर्थातच नेट प्रॉफिट असणार आहे. आणि हे कोणाचं? तर अर्थातच सुचेता आणि गायत्रीचं असणार आहे, म्हणजेच त्या पार्टनर्सचं आहे. ते डिस्ट्रीब्यूट करून टाका. त्यांचा रेशो दिला होता, आपण मगाशी मार्किंग केलं होतं बघा, 3:2, म्हणजे एकूण 5 भाग करा. इथे डिस्ट्रीब्युशन केलं आहे आपण. डिस्ट्रीब्युशन ऑफ नेट प्रॉफिट ॲट 3:2 रेशो. सुचेता 3, गायत्री 2, दॅट इज टोटल 5. नेट प्रॉफिट आपलं 97,365 आहे, म्हणजे हिला 5पैकी 3 भाग द्या सुचेताला, आणि गायत्रीला 5पैकी 2 भाग. 97,365 इंटू 3/5 इंटू 2/5, दोघांचं नेट प्रॉफिट या ठिकाणी आपल्याला सापडलं, आणि ते आपण या ठिकाणी लिहून टाकलं. प्रॉफिट आहे हे आपण या ठिकाणी लिहिलं, टोटल बाहेर घेतली. हे प्रॉफिट आहे, त्यांच्या कॅपिटल अकाउंटला जायला पाहिजे, कॅपिटल अकाउंटला जाऊया. नेट प्रॉफिट आपण नेहमी ॲड करतो, ॲड केलं नेट प्रॉफिट. हिचा शेअर आहे, हिच्यामध्ये ॲड केला ह्या ओपनिंग कॅपिटलला, टोटल बाहेर 1,33,419. गायत्रीच्या ओपनिंग कॅपिटलला ॲड केलं नेट प्रॉफिट 38,946, दॅट इज टोटल 78,946. हे काय झाले? आपली क्लोजिंग कॅपिटल सापडली. आणि मग आपण काय करणार? लायबिलिटी साईड टोटल करणार, ॲसेट साईड टोटल करणार, जी तुम्हाला टॅली सापडणार आहे 2,80,815. 2,80,815. इथे आपली थर्ड स्टेप संपली, आणि आपण आता हे टॅली करून ठेवलं. प्रॉब्लेम या ठिकाणी संपला आहे. एकदा बघून घ्या. ठीक आहे. बॅलन्स शीट आपण तयार केलेली आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ नेट प्रॉफिट. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.